कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदरत ध्यान उभे विटेवरी सुंदरत ध्यान उभे विटेवरी करकटवरी देवोनिया करकटवरी देवोनिया तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर आवडे निरंकार हेची ध्यान आवडे निरंकार हेची ध्यान तुळसी काश पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंकार हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकास्तु भवानी विराजित कंटिकास्तु भवानी विराजित वा 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 पुढं पुढं सरका पुढं पुढं सरका तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर आवडे निरंकार हेची ध्यान आवडे निरंकार हेची ध्यान
काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवड निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचन टाळ टाळ हा रूप पाहता
वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा देवी वारा रखुमा देवी वारा तुआ विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय माझे चेते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे वाचे वदता शिवनाम तयन भात
चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा
पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज नारायण देव भगवान की भैरवनाथ भगवान हर हर
हरे हरे विठला 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 शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम यवंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्ते चरण श्रवण त्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया करे चरणात करे चरणात त्यांच्या कृपा दाने कधी जाविस्ता त्यांच्या कृपा दाने कधी जाविस्ता बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशांच ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव जया मूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देव क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा भगवान शंकराचा महिमा सांगणारा अभंग आहे विठ्ठला या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी भगवान शंकराला भोळ दैवत अशी विशेषणं वापरली आहे. भगवान शंकर हे भोळे दैवत असून त्यांचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो याचं विश्लेषण महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं. त्यांना नुसतं पाहिलं तरी आपल्या जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त होण्याची शक्यता नोहे नोहे ते प्राप्तच होतात. ही ताकद देवाच्या पाहण्यामध्ये आहे. आणि एकदा की त्याचं नामस्मरण केलं त्याला पाहिलं की आपल्या जीवनामध्ये जन्म मरणाचं जे भय आहे ते निघून जातं. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार परिचय देणं अगत्याचं आहे.
थोडा बाहेर कर्णांचा आवाज कमी करा बरं. सिस्टीमवाले दिसत नाहीत मला, कुठे ते बघा. हा माझ्याकडे पहा, थोडं कर्णांचा आवाज कमी करा आणि आतमधला आवाज वाढवा थोडा माझा, आणि याचा बेस थोडा कमी करा, ट्रबल द्या थोडा. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा मॉनिटरचा वाढवा थोडा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सकल संतांच्या महंतांच्या कृपा आशीर्वादातून चालत असलेला आपला दरवर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह या 58व्या वर्षी आपण 5व्या दिवसाच्या सेवेला प्रारंभ करत आहोत. कीर्तनाकरता उपस्थित गुणीजन, गायक, वादक महाराज मंडळी, आदरणीय ध्वनी सुंदर असे मृदंग वादन करणारे महाराज मंडळी येथे उपस्थित आहेत. गायन करण्याकरता सगळेच महाराज मंडळी येथे उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो. माता भगिनी पिता वर्ग सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आज महाशिवरात्र आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक रात्र गेल्या असतील, पण आजची रात्र मात्र विशेष आहे. काही काही गोष्टींचा महिमा असतो, काही काही जागेचा महिमा असतो, काही काही नावांचा महिमा असतो. त्या गोष्टीचा महिमा आपल्याला कळाला की मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असतो. पण कधी जोपर्यंत त्या गोष्टीचा महिमा कळत नाही तोपर्यंत मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही. आणि एकदा की त्याचा महिमा कळाला की मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. जागेचा महिमा असतो तसं देवाच्या नावाचा महिमा आजच्या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितला. काही काही लोकांच्या नावामध्ये ताकद असते, काही काही लोकांच्या कामामध्ये ताकद असते. गुरुवरे शांतीब्रह्म कुरेकर बाबा असं म्हणतात, काही काही स्थळं अशी असतात की तिथे गेल्यानंतर माणसाचं अंतःकरण पवित्र होतं. कितीही पाप करणारा असू द्या, चुकीचं काम करणारा असू द्या, वाईट कर्म करणारा असू द्या, मात्र तिथं गेल्यावर त्याला बाकीच्या काही गोष्टी आठवत नाहीत, त्याला पुण्यच करण्याचं आठवतंय. विठ्ठल अशी ही पवित्र जागा आहे. थोडा आवाज कमी करा, शिट्टी मारत येते, व्यवस्थित येत नाही, जरा क्लिअर करा ना. इथला आवाज वाढव, तुम्ही मागचा आवाज वाढवताय. नारायण देवाच्या या स्थानामध्ये आल्यानंतर पावित्र्य प्राप्त होतं. ज्ञानोबाराय बोलतात का, संभ्रमाची आई ती स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. साधू संतांचं दर्शन, देवाचं दर्शन घेतल्यानंतर जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. आणि साधू संतांच्या दर्शनाने पाप निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती हे ठरलेलं आहे. आपल्याला सर्वांना प्रमाण पाठ आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संत महात्मे हे पाप पुण्याच्या अतीत झालेले असतात, म्हणून त्यांची नावं घेतल्यानंतर जीवनामध्ये प्रशस्तीपणा प्राप्त होतो. बघा, एखाद्या साधूंचं नाव घेतलं, संतांचं नाव घेतलं, एखाद्या महात्म्याचं नाव घेतलं तर मनुष्य पाप पुण्याच्या अतीत होतो. त्याचं कारण आहे, संत महात्मे हे पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले महात्मे, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं पापही लागत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं पुण्यही लागत नाही. म्हणजे त्यांच्या हातून जर यदा कदाचित कधी पाप घडलं असं आपण पाहिलं तर ते पाप त्यांना लागत नाही. सोन्या गोरोबा काकाच्या पायाखाली स्वतःचा मुलगा आला, तुडवला गेला, रक्तबंबाळ झाला, मग त्यांना पाप लागलं काय? लागलं नाही. पण आपल्या पायाखाली जर एखादी मुंगी जरी आली तरी ती मेली तर त्याचं पाप आपल्या माथ्यावर पडतं. संत पाप पुण्याच्या अतीत गेलेले. जोपर्यंत मनुष्य पाप पुण्याच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत त्याला पुण्याची वाट अर्थात कल्याणाची वाट सापडत नाही. म्हणजे अगदी थोडक्यात बोलायचं ठरलं तर सांगा मला, अधिक पुण्य केल्यानंतर मनुष्य कुठे जातो? स्वर्गाला जातो. तुम्ही बहुश्रुत आहात. उच्च गतीला मनुष्य प्राप्त होतो. पण त्याचं पुण्य संपल्यानंतर तो पुन्हा एकदा जन्माला येतो. ज्ञानोबाराय बोलतात, पुण्याची पाऊटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे अधिक पुण्य केलं तरी सुद्धा जन्म आहे आणि अधिक पाप केलं
तरी सुद्धा जन्म आहे. पण जोपर्यंत पाप पुण्याच्या पलीकडे मनुष्य जात नाही तोपर्यंत कल्याणाची वाट मोक्षाची वाट त्याच्या हातामध्ये नाही. म्हणून पुण्यही वाईट आहे आणि पापही वाईट आहे. मरणाच्या पलीकडे जाण्याकरता एका शेतकऱ्याचं काम संपलं शेतातलं ना आपल्या घरी बांधाने चाललेला, काय म्हणतात तुमच्याकडे, बांधच ना, बांधाने चालला होता आणि चालता चालता त्याच्या पायामध्ये काटा घुसला. त्याने पाहिलं हातामध्ये काही सुई नाही, पिन नाही, काही साधन नाही, काटा तर काढला पाहिजे. काय करतो शेतकरी? हा, काट्याने. वाक्य पाठ आहेत आपल्याला, ही सरळ वाक्य आहेत, सगळ्यांना पाठ असलेली वाक्य. काट्याने काटा काढतो, योग्य तेच योग्य तेच केलं पाहिजे तिथे. त्याने सुंदर असा मोठा बोराटीचा काटा मोडला, खाली बसला आणि काट्याने काटा काढला. कशाने काटा काढला? काट्याने काटा काढला. ज्या काट्याने काटा काढला त्या काट्याला त्याने हातामध्ये धरलं, म्हटलं या काट्याने माझ्यावर उपकार केला. आणि असं म्हणतात, उपकार केलेल्या वस्तूला टाकून देता येत नाही म्हणा, टाकून देता येत नाही. म्हणून त्याने तो काटा आपल्या बंडीच्या डाव्या खिशामध्ये ठेवला. तुम्ही ऐकताय ना? घरी गेला, जेवण केलं. त्याचा नियम होता, जेवण केलं, ताट पुढे सारलं, 45 मिनिटाची वामकुक्षी करायची, हा त्याचा नियम होता. मागे सरला, ताट पुढे सारलं, नेमकी डाव्या कुशीवर झोपला. आणि जसा डाव्या कुशीवर झोपला तसा खिशातला काटा पोटात घुसला. सांगा मला, आता पायातला काटा चांगला होता की पोटातला? पायातला. मग ठेवायचा होता. ऐका, सिद्धांत वाक्य ऐका. पायातला काटाही चांगला नाही आणि पोटातला काटाही चांगला नाही. पायातला काटा म्हणजे पाप आहे आणि पोटातला काटा म्हणजे पुण्य आहे. जन्म मरणाला कारणीभूत पापही आहे आणि जन्म मरणाला कारणीभूत पुण्य आहे. संत मात्र त्याच्या पलीकडे गेले. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने तू पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो. सर्व सुख झालो, सर्व सुख झालो, सर्व अलंकार. हे लागोने दे पाप पुण्यांगा. लागोने दे पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख झालो, सर्व सुख झालो, सर्व अलंकार. सर्व सुख झालो, सर्व सुख झालो, सर्व सुख झालो, सर्व अलंकार. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दू पाप पुण्यांगा, लागोने दू पाप, लागोने दू पुण्य. तुकाराम महाराज बोलतात, एकदा का मनुष्य अग्निरूप या स्वरूपाला प्राप्त झाला की त्याच्या जीवनामध्ये पापही लागत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये पुण्य लागत नाही. म्हणजे ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते, तथा त्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं. आणि त्याचा परिणाम काय? तुकोबराय बोलतात, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. जीवनामध्ये सुखाला फार मोठी किंमत आहे. आपण जो परमार्थ करतो तो कशा करता हो? अगदी सोपं उत्तर आहे, सुखा करता करतो. माझ्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं याच्याकरता आपण रात्रंदिवस खटाटोप करत असतो. माझ्या जीवनामध्ये सुख मिळावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याच्याकरता खटाटोप करत असतो. आणि मग आपल्याला ते सुख मिळतं. बघा, सुख मिळालं, समाधान मिळालं, हे कशावरून ओळखायचं? ज्याचं अंतःकरण पवित्र झालेलं आहे आणि ज्याचा चेहरा चांगला आहे, समजून घ्यायचं त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. आमचे गुरुवर्य शिंदे माऊली असं सांगतात, आपल्या जीवनामध्ये नारायण देवाने आपल्याला प्रसाद दिला, हे कशावरून समजायचं?
जर अंतकरण जर आपलं प्रसन्न असेल तर समजायचं आपल्याला देवाने काय दिला, प्रसाद दिला. कीर्तन झाल्यानंतरचा प्रसाद वेगळा, पण प्रसादेशु प्रसन्नता. जर अंतकरण प्रसन्न असेल तर समजून घ्यावं माणसाच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झाला. आणि माणसाचं अंतकरण त्याच्या चेहऱ्यावरून कळतं बरं का. आता तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही 9ला कीर्तन सोडावं, इतकं प्रसन्न चेहरे. माणसाचा चेहरा चांगला असला पाहिजे. माणसाच्या चेहऱ्यावरून तो कसं जीवन जगतो हे कळतं महाराज. पण काही काहींचे चेहरे असे असतात जसं काय आताच कोणाला तरी पोचून आलं. होडीली गोवारी होडील गोवारी गोड प्रमाण दिलं. फोडिली गोवरी जैशी दिशे तोंडावरे. काय तुकाराम महाराजांची सूक्ष्मता आहे बघा. गौरी फोडली आणि ती जशी दिसते तसा ज्याचा चेहरा पडलेला आहे तसा दिसतो. मग तुकाराम महाराजांची सूक्ष्मता बघा. तुकाराम महाराजांना खाण्याकरता अन्न नाही, स्त्री एक अन्न करता मेली. आपल्याला दृष्टांत माहिती आहे. प्रमाणय पाठ आहे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. अक्षयी साचार केले सायासाने घर, एरंडासे हार दुजा भार न साहती. अशी तुकाराम महाराजांची अवस्था. मात्र तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरचं ब्राईटनेसपणा, तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरचा चैतन्यपणा हे सांगून जातो की त्यांनी केलेला उच्च परमार्थ. त्यांनी केलेला परमार्थ. एकाने महाराजांना विचारलं, महाराज एवढे दुःखाचे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये प्राप्त आहेत पण तुमचा चेहरा मात्र असा प्रसन्न आहे, काय कारण? काही तुपातले वगैरे लाडू खाता का? चेहऱ्यावर एवढा ब्राईटनेस पण आहे. म्हटले नाही, तुपातले नाही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरफडू नका तुम्ही. आणि हे लाडू आनंद हा परमार्थामध्येच मिळतो. म्हणून तुकाराम महाराजांसारख्या संतांनी, नामदेव महाराजांसारख्या संतांनी कीर्तनाला चांग म्हटलंय. कीर्तन चांग याच्याकरता परमार्थ आहे. सांगा मला, आता तासभर झालं कीर्तन चालू होऊन, आठवलं काही आपल्याला? गॅस बंद केला का? आता उद्या मला काय करायचं आठवत नाही. परमार्थामध्ये दुःखाचा विसर होतो आणि सुखाचं प्रागट्य होत असतं. विठ्ठल म्हणजे परमार्थिक माणसाला भविष्याची चिंता नसते, भूतकाळातलं दुःख नसतं, वर्तमान काळामध्ये तो समाधानी राहत. याचंच स्वरूप भगवान शंकराच्या गळ्यामध्ये असलेल्या सर्पाकडे जर पाहिलं आपण तर लक्षात येईल. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जो साप आहे त्या सापाने गळ्याभोवती 3 वेटोळे घातलेले आहेत. आपण पहा, याचा अर्थ काय, याचं लक्षण काय, सूक्ष्म अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे, त्याच्यावरून असं सिद्ध होतं की भगवान शंकराच्या गळ्यामध्ये असलेला जो साप आहे तो भूतकाळातलं, वर्तमान काळातलं आणि भविष्य काळाचा दिग्दर्शक आहे. म्हणजे काय करतो? भूतकाळाची चिंता माणसाने भूतकाळाचं माणसाने दुःख आठवायचं नाही, वर्तमान काळामध्ये मनुष्याने आनंदाने जगून घ्यायचं आणि भविष्याची चिंता माणसाने करायची नाही. विठ्ठल म्हणून भगवान शंकराचं मनुष्य एखादा पूजन करत असेल तर तो भगवान शंकर आपल्याला लवकर प्रगट होणारा भगवान आहे. बघा, बाकीचे देव सर्वज्ञ आहेत, कृपावंत आहेत, पण भोळे नाही. वेदाकडे जर आपण पाहिलं तर वेद सर्वज्ञ आहे, कृपावंतही आहे, पण तो भोळा नाही महाराज. वेद कृपा करू शकतो पण तो भोळा नाही. कानी लागला वरना तिन्हीच्याच कानीला लागला तो. ब्रह्मदेवाचा जर विचार केला तर तो कृपावंत आहे, सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे, संपूर्ण ज्ञान त्याला माहिती आहे, प्राप्त आहे, कृपावंत आहे. गायीवर त्याने कृपा केली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय, नेत्रे वाहे तो ये सांगतसे. तो सर्वज्ञ आहे, कृपावंत आहे, पण तो भोळा नाही. मग जगाच्या पाठीवर असा एकमेव देव आहे जो सर्वज्ञ आहे, कृपावंत आहे आणि भोळा आहे,
त्याचं वर्णन एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वंदता शिव नाम, वाचे वंदता शिव नाम. त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय, शिवभोळा चक्रवर्ती. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान शंकराचं वर्णन करतात. तो शिव भोळा आहे, चक्रवर्ती राजा आहे, त्याचे पाय माझे चित्ती. भोळा हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. भोळा या शब्दाचा अर्थ काय होतो? भोळा म्हणजे काय? ज्याला द्यायचं घ्यायचं व्यवहार कळत नाही त्याला म्हणायचं भोळं. आपल्या व्यवहारामध्ये असाच अर्थ होतो ना. अहो त्याला किती दिलं आणि तो किती देतो हे जर त्याला कळत नसेल तर आपण त्याला भोळं म्हणतो. देवाचंही तसंच आहे महाराज. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. शेतामध्ये जर बी पेरायचं असेल तर एक बाजरीचा दाणा टाकल्यानंतर किती दाणे प्राप्त होतात? अनेक दाणे प्राप्त होतात. देव महाराज आपल्याला एक दाणा मागतो, अर्थात शेतीमध्ये एक दाणा पेरला तर असंख्य दाणे उगवतात. देण्या घेण्याचा व्यवहार न करणं हे भोळे पाळण्याचं लक्षण आहे. म्हणजे भोळा किती भोळा संतांची प्रमाण सांगतो आपल्याला बघा. एक घार दुपारच्या वेळी एका वनामधून चालली होती आणि निर्जन असलेल्या वनामध्ये भगवान शंकराची पिंड होती, लिंग होतं. आणि त्या पिंडीवरतून चालली. ती पिंडीवरतून जात असताना त्या घारेने आपल्या पंखाने जेव्हा आपले पंख झाडले तेव्हा तिचा वारा भगवान शंकराच्या पिंडीला लागला. भगवान शंकराने विचार केला, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, एवढ्या उन्हाळ्यामध्ये असा कोण आहे की जो मला वारा घालतोय? शीतलता प्राप्त झाली, बरं वाटलं जरा. म्हणून देवाने वर पाहिलं तर गार होते. मग देवाने सांगितलं, तू मला एवढ्या उन्हाळ्यामध्ये वारा घातला, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्या घारीचा उद्धार भगवान परमात्म्याने केला. नवल नाही, पुढचं दृष्टांत सांगतो. एक व्यक्ती काही चोरायला भेटत नाही म्हणून चोरी करण्याकरता मंदिरामध्ये गेला भगवान शंकराच्या. आणि शंकराच्या मंदिरामध्ये गेला, दुसरं काही नाही, आता चौरी चोरायची त्याने विचार केला. चौरी चोरण्याकरता चौरी उंच, हात पुरत नाही, आजूबाजूला स्टूल नाही, काय करावं? त्याने मागचा पुढचा विचार केला नाही, आता चोरच तो. त्याने पिंडीवर पाय दिला, चौरी काढली, चोरी करून घेऊन गेला. भगवान शंकराने विचार केला, बाकीचे लोक येतात, हात लावतात, डोकं लावतात, निघून जातात, पण उभ्या आयुष्यामध्ये असा पहिल्यांदा भक्त पाहिला की ज्याने उभा देह समर्पित केला. चोरे पिंडी दिला पाव, त्या तापेने धावे देव. म्हणजे असं भोळ दैवत आहे विठ्ठल. देवाचा नावाचा महिमा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाही. दैवत भोळ आहे पण नाव त्याचं कळालं पाहिजे. काय नाव? वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. बघा अहो, देवाच्या नावाचा महिमा देवाला कळाला नाही, तुमचं आमचं काय? देवाला कळाला.
तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. बघा आपल्याला दृष्टांत माहिती आहे. प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं अपहरण झालं, लंकेमध्ये ठेवलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. हनुमंतरायाला सांगितलं शोध लावायचा, सीता शोधन झालं. आता पलीकडे गेलं पाहिजे, त्याच्याकरता सेतू बांधायचा कार्यक्रम चालू झाला. बघा बरं का, बाकीचे वानर दगड आणून द्यायचे, नळ निळ त्याच्यावर रामाक्षर लिहायचे. तो दगड समुद्रामध्ये टाकला की मग तो दगड तरायचा. नळ निळाला असं वरदान होतं की त्यांच्या हातून लिहिलेला राम अक्षर लिहिलेला दगड समुद्रामध्ये टाकला कीच तरणार, असं त्यांना वरदान होतं. मग बाकीचे वानर दगड आणून द्यायचे, नळ निळ त्याच्यावर राम अक्षर लिहायचे. तो दगड समुद्रामध्ये टाकला की तरायचा. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, हे बाकीचे वानर दगड आणून देतात, नळ निळ त्याच्यावर राम अक्षर लिहितात, तो दगड समुद्रावर टाकला जातो, मग तो दगड तरतो. एवढा द्राविडी प्राणायाम कशा करता करायचा? राम नाव कुणाचं आहे? माझं आहे. देवाने विचार केला, हे दगड आणून देतील वानर, त्या दगडाला फक्त मी स्पर्श करेल, समुद्रामध्ये टाकला की तरेल. असा विचार कोणी केला हो? देवाने केला. पण आता हा प्रयोग वानरांना सांगण्याच्या आधी आपण केला पाहिजे ना. कोणतंही काम लोकांना सांगण्याच्या आधी कोणी केलं पाहिजे हो? आपण केलं पाहिजे. मग प्रभू रामचंद्र समुद्राच्या कडेला गेले, दगड घेतला आणि समुद्रामध्ये टाकला. जसा समुद्रामध्ये दगड टाकला तसा दगड बुडाला की तरला? बुडाला. देवाला वाटलं कदाचित या समुद्राला माहिती नसेल मी कोण आहे. मी लय वाईट महाराज, मी लय वाईट का? समुद्राला माहिती नसेल मी कोण आहे, म्हणून प्रभू रामचंद्रांनी थोडं कळायला पाहिजे ना मी कोण आहे. दुसरा दगड उचलला, समुद्रामध्ये टाकला, टाकल्याबरोबर दगड समुद्रामध्ये बुडाला. आता तिसरा दगड समुद्रामध्ये टाकला पाहिजे, पण समुद्राला चेतावणी दिली पाहिजे, बाबा मी कोणी सामान्य नाही. दगड घेतला आणि समुद्राला चेतावणी दिली. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जगाते चाळिता. या जगाच्या नियमन करता मी आहे. पितामह से जगतो, माता धाता पितामह. प्रभू रामचंद्रांनी अशी ताकीद दिली, बाबा मी तुझ्यामध्ये आता दगड टाकत आहे, तरला पाहिजे. आणि तिसरा दगड देवाने उचलला आणि समुद्रामध्ये टाकला. आणि जसा समुद्रामध्ये दगड टाकला, टाकल्याबरोबर तिसरा दगड देखील समुद्रामध्ये बुडाला की तरला हो? समुद्रामध्ये दगड बुडाला. आता तिन्ही दगड समुद्रामध्ये बुडाल्यानंतर देवाला जरा अपमान झाल्यासारखं वाटलं. मला अपमान झालेलं कोणी पाहिलंय का म्हणून मागे वळून पाहिलं. बऱ्याच वेळा मनुष्य सायकलवरून किंवा मोटारसायकलवरून जर पडला तर आपल्याला किती लागलं याच्यापेक्षा आपल्याला चांगली वाक्य पाठ आपल्याला कोणी पाहिलंय याच्याकडे मनुष्य जास्त लक्ष देतो. तिन्ही दगड समुद्रामध्ये बुडाले, हे मला कोणी पाहिलंय का टाकतानी म्हणून मागे वळून पाहिलं, तर मागे हनुमंतराय उभे होते. हनुमंताला विचारलं प्रभू रामचंद्रांनी, हनुमंता कधी आला? हनुमंत म्हणतात, देवा पहिल्या दगडापासून इथंच आहे. असं पहिल्या दगडापासून इथंच आहे. हो. अरे मग ते नळ निळाने टाकलेला दगड तरायला लागला, मी टाकलेला दगड बुडायला लागला, काय कारण? हनुमंतराय म्हटले, देवा याची दोन उत्तर आहेत. एक युक्तिवादाचं खोटं उत्तर आणि एक खरं उत्तर आहे. युक्तिवादाचं खोटं उत्तर आधी सांगतो. हनुमंतराय म्हणतात, देवा ज्या दगडाचा तुम्ही स्वीकार केलाच नाही तो दगड तरेल कसा? बुडाल्याशिवाय राहणार नाही. ज्या व्यक्तीचा तुम्ही स्वीकार केलाच नाही तो व्यक्ती तरेल कसा? बुडाल्याशिवाय राहणार नाही. हे युक्तिवादाचं खोटं उत्तर आहे. पण देवा खरं उत्तर सांगू का? मग हा महिमा तुमचा नाही, हा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. देवापेक्षा देवाच्या नावाला फार मोठी किंमत आहे. माझा दृष्टांत आता चालू झाला बरं का, नीट ऐका.
नळनळाच्या हातून दगड तरतो ही घटना लंकेमध्ये रावणाला कळाली. रावणाने विचार केला, आपला भाऊ विभीषण आपल्याला सोडून गेला, न जाणो यांनी जर पक्षपात केला बाकीच्यांनी राहिल्यांनी तर आपल्या बरोबर कोणी राहणार नाही, म्हणून रावणाने लंकेमध्ये दौंडी पिटवली. आज संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी समुद्राच्या कडेला जमायचंय हो, अशी लंकेमध्ये रावणाने दौंडी पिटवली. संध्याकाळचे 5 वाजले, सगळेजण समुद्राच्या कडेला जमले आणि जमल्यानंतर एकाने विचारलं, कशा करता जमवलंय? म्हटले, काय नाही, रावण दगड तारणार आहे. कोण दगड तारणार आहे? रावण दगड तारणार आहे. दुसरा म्हटला, याच्या हातून काही दगड तरेल का? याने साक्षात प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं अपहरण केलंय. सांगा मला, हे बोलणारे कोण होते हो? कुणाचे अनुयायी होते? रावणाचेच होते. पाठीमागे बोलणारे बाजीचे व्यक्ती असू शकत नाही, आपल्या घरातले शेजारी असू शकतात. बर, पण म्हटले पाहू तर खरं कसा दगड तारतोय ते. संध्याकाळचे 5 वाजले होते. हातामध्ये रावणाने दगड घेतला, तो दगड आपल्या तोंडाच्या जवळ आणला. रावण काहीतरी त्या दगडाकडे पाहून पुटपुटला आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला. जसा समुद्रामध्ये दगड टाकला तसा तो दगड बुडाला नाही, तो दगड तरला. आनंद रामायणामध्ये कथा आहे. आणि सगळ्यांनी तो दगड तरलेला पाहिला आणि सगळ्यांनी जय जयकार केला. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय. लंका दुमदुमली. रात्रीची वेळ झाली. रावण शयनगृहामध्ये गेला. मंदोदरी जवळ आली. मंदोदरी विचारते, स्वामी काय ऐकते मी? म्हटले, काय? तुमच्या हातून दगड तरला? हो, माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्या हातून दगड तरला. स्वामी, मला माहिती आहे तुमच्यामध्ये ती ताकद नाही की तुमच्या हातून दगड तरावा. मला माहिती आहे, तरी सुद्धा दगड तरला. काय कारण? रावण म्हटलं, मंदोदरी तुला मी सांगणार नाही, आणि तुला जर सांगितलं तर दुसऱ्या दिवशी लंकेत कळायला वेळ लागणार नाही. म्हटले, अहो नाही सांगत मी कुणाला, सांगा दगड कसा तरला. रावण म्हणतो, मंदोदरी संध्याकाळचे 5 वाजले होते, हातामध्ये मी दगड घेतला होता, तो दगड समुद्रामध्ये टाकणार, तेवढ्यात त्या दगडाला मी एक गोष्ट सांगितली, हे दगडा, मी आता तुला समुद्रामध्ये टाकत आहे, जर तू समुद्रामध्ये बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. आता सांगा मला, रामाची शपथ घालून टाकलेला दगड बुडेल काय? हा, बुडेल काय? नाही बुडणार. तोच प्रयोग जर आपण केला तर मला असं वाटतं 100च्या स्पीडने जावा. एक ब्रह्मकमळ कमी पडलं तर आपला शिरच्छेद करणारा रावण वेगळीकडे आणि कोरोनाला माळा काढून सफेद लिंब खाणारे वेगळीकडे. विठ्ठल नावामध्ये ती ताकद आहे. काही काही गोष्टींमध्ये ताकद आहे. एक व्यक्ती उंटावर बसलेला, गुरुवारी मारुती बाबा कोरेकर यांनी गमतीने दृष्टांत हा पाठामध्ये नेहमी सांगत असतात. एक व्यक्ती उंटावर बसलेला होता आणि एक व्यक्ती उंटाला हातात धरून दोरी धरून पुढे चाललेला होता. दुपारची 11-12 वाजायची वेळ. जो उंटावर बसलेला होता त्याला झोप येऊ लागली. दुपारची वेळ झालेली. तो म्हटला, अरे दुपारची वेळ झालेली, मी पायी पायी चाललो, तू खुशाल झोपतोय. त्यांना ज्या गावाला पोहोचायचं होतं त्या गावाला ते पोहोचले. रात्रीचे 12 वाजले तरी जो उंटावर बसलेला होता त्याला काही झोप येईना. तुम्ही ऐकताय ना, उंटावर बसलेला होता, रात्रीचे 12 वाजले तरी त्याला झोप येईना. त्याने विचारलं, तुला दुपारी 12 वाजता झोप येत होती आणि आता रात्रीचे 12 वाजले तरी तुला झोप येत नाही, काय कारण? त्याने उत्तर दिलं, दुपारच्या 12 वाजता तिथं कुठंतरी कीर्तन चालू असलं पाहिजे म्हणून मला झोप येत होती, आणि आता रात्रीचे 12 वाजले तरी मला झोप येत नाही, याचा अर्थ कुठेतरी तमाशा चालू असला पाहिजे. गुरुवारी कोरेकर बाबा सांगतात. माझा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का. काही काही ठिकाणं असतात की त्या ठिकाणाचा महिमा असतो. विठ्ठल देवाच्या नावाचा महिमा आहे. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. भगवान शंकराचं जर नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातला काम निघून जातो आणि आपल्या जीवनातला क्रोध निघून जातो. माणसाचं रागावर नियंत्रण राहत नाही. तुम्ही ऐकताय ना, लोक जाणार येणारे, थोडं माझ्याकडे लक्ष द्या, अर्धा तास बाकी आहे बरं का. माणसाचं सगळ्या गोष्टीवर नियंत्रण राहतं पण रागावर नियंत्रण राहत नाही. एक व्यक्ती काशीला गेला महाराज, आणि काशीला गेला, तीर्थयात्रा झाली, वाराणसी वगैरे सगळी तीर्थयात्रा झाली, पार पडली आणि गावाला आला.
गावाला आल्यानंतर लोक म्हटली, महाराज तुम्ही तीर्थयात्रेला गेला होतात? हो दादा, तुम्ही तीर्थयात्रेला गेला होतात? गेलो होतो. दर्शन छान झालं? छान दर्शन झालं. मग असं म्हणतात बुवा, आम्ही ऐकलंय तीर्थयात्रेला गेल्यानंतर काहीतरी सोडायचं असतं माणसाने. काय सोडलं तुम्ही? तू म्हटलं मी राग सोडून आलो. काय सोडलं? राग सोडला. काय सोडलं? राग सोडला. काय सोडलं तुम्ही वाराणसीला जाऊन? राग सोडला. सांगितलं ना तुम्हाला. तुमच्या लक्षात यायला लागलं ना मी काय म्हणतोय ते? राग सोडलं हे सुद्धा कशाने सांगायला लागला? रागाने सांगायला लागला. हा बघा, काय सोडलं हे जर रागाने सांगत असेल तर राग सोडला असं म्हणता येतं का? म्हणता येत नाही. तसं देवाच्या नामस्मरणाने रागावर नियंत्रण, नोहे नोहे राग निघून जातो. ही ताकद देवाच्या नावात आहे. विठ्ठल राग निघून जाणं म्हणजे काय? आमच्या तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराजांना सकाळी काट्याच्या काठ्याने मंबाजीबांनी मारलंय. रात्रीची वेळ कीर्तन सुरू झालं. दररोज खांबाला टेकून बसणारा मंबाजी त्या दिवशी काही कीर्तनाला आला नाही. महाराजांनी विचारलं, का हो दररोज कीर्तनाला येणारे मंबाजी आज आले नाहीत? एका टाळकऱ्याला सांगितलं बोलून घेऊन या. टाळकऱ्याने टाळ खाली ठेवला. मंबाजीच्या घरी गेले. दरवाजा असा उघडा होता. समोर अंगावर पांघरून घेतलेला मंबाजी या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. मंबाजीला झोप येत नव्हते. महाराज त्यांना आवाज दिला, मंबाजी बुवा चला कीर्तनाला. मंबाजी एक नाही दोन नाही, मी येणार नाही असं आतमधून सांगितलं. तो टाळकरी परत मंदिरामध्ये आला. महाराजांना सांगितलं, महाराज कीर्तन चालू करा. मंबाजी बुवा काही कीर्तनाला तयार नाहीत यायला. महाराजांनी गळ्यातला विणा काढला, एका टाळकऱ्याच्या हातात दिला. महाराज स्वतः त्या मंबाजीच्या घरी गेले. दरवाजा उघडा होता. या कुशीवरून त्या कुशीवर होणारे मंबाजी बुवा पाहिले आणि पायापाशी जाऊन बसले. पाय चेपू लागले. अंगावर पांघरून घेतलेला मंबाजी विचारतोय, कोण? म्हटले मी तुकाराम. काय काम काढलं? म्हटले कीर्तनाला आला नाहीत आपण, नेण्याकरता आलो. चला कीर्तनाला. म्हटले येणार नाही मी कीर्तनाला. ते म्हटले सकाळी तुम्ही मला काट्याच्या काठ्याने मारलं. तुमचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील, हातपाय चेपून देतो, पण कीर्तनाला चला. मी रागावर बोलायला लागलो बरं का. सकाळी काट्याच्या काठ्याने मारलेल्या तुकाराम महाराजांना मारलेलं मंबाजीबुवांनी त्या मंबाजीबुवाच्या घरी तुकाराम महाराज कीर्तनाला का आला नाहीत म्हणून बोलवण्याकरता जातात. मला वाटतं याच्यापेक्षा रागावर नियंत्रण मिळवणारा महात्मा दुसरा कोणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. बघा, काट्याच्या काठ्याने मारल्यानंतर सुद्धा त्यांच्या घरी आपल्याला काट्याच्या काठ्याने सोडा हो. नुसतं डोळे वटारून जरी एखाद्याने आपल्याकडे सकाळी पाहिलं तर रात्री झोपताना आपल्याला त्याची आठवण येते. गाडीचा एखाद्याने कट मारला तरी आरे कार्य करणारे आपण वेगळे इकडे. अशाही परिस्थितीमध्ये रागावर नियंत्रण मिळवण्याचं काम भगवान शंकराच्या नावामध्ये. विठ्ठल क्रोधावर नियंत्रण मिळवता येतं, नवल नाही. कामावर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं. बघा, आपल्याला प्रमाण पाठ आहेत. यडका मदन तो केवळ पंचानन. पुढचे आपल्याला दृष्टांत माहितीत वगैरे वगैरे. म्हणजे काय? कामावर नियंत्रण मिळवता येतं, क्रोधावर नियंत्रण मिळवता येतं. कोणत्या आधाराने? वाचे वदता शिवनाम. देवाच्या नावामध्ये ती ताकद आहे. आणि जो व्यक्ती देवाचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कसंही करा महाराज. एक गोपिका पाणी आणण्याकरता निघाली. तिला व्यवस्थित बोलता येत नाही, बोबडी ती गोपिका, पण देवाला ते आवडणार आहे. आपण किती परमार्थ करतो याच्यापेक्षा कसा करतो याला फार मोठी किंमत आहे. ती गोपिका बोलू लागली, ती व्यथा सांगू लागली. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. गवळण बोबडी आहे बरं का. ती देवाचं स्मरण करते, बोलता येत नाही तिला व्यवस्थित, पण देव तिच्या अंतकरणातला भाव पाहतो. जात होते यमुना पानिया, वातेत भेतला सावला. दोयवल तोपी मयुल पिछाची, खांद्यावर कांबला. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घसलून पडली, दोईची घागल फुतली. माझे गुलगे फुतले, मग मी ललत बथले.
तिकून आले शालंग पाणी मला पोटाशी धरिले. ज्ञानोबराय बोलतात, मला पोटाशी धरिले माझे समाधान केले. निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवाला दले. काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. कसंही देवाचं नामस्मरण करा, ते जीवनामध्ये कल्याणाला कारण आहे. विठ्ठला बऱ्याच वेळेला काय होतं, एखादा दुराचारी असेल, वाईट वागणारा असेल आणि तो म्हणतो मी आता नामस्मरण करून काय करू. भगवान परमात्मा असं म्हणतात, तू आधी कितीही दुराचार करणारा असू द्या, कितीही कुकर्म करणारा असू द्या, किती वाईट वागणारा असेल, पण आता परमार्थाला लागला ना, आता नामस्मरण करायला लागला ना, हे फार महत्वाचं आहे. ज्ञानोबराय बोलतात, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरुतू निघाला. ज्ञानोबरांची दृष्टांताची रेलचल फार गोड आहे. ज्ञानोबराय बोलतात, पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला. काही लोक स्नान करण्याकरता नदीला गेले. त्याच्यातल्या एकाला नदीचा अंदाज आला नाही, पायी घसरला, पडला आणि नदीने वाहत गेला. लोकांनी पाहिलं, आपल्या गावातला माणूस डोळ्यासमोर वाहत गेला. 5-10 दिवस निघून गेले, तो काही आला नाही. मग 10व्या दिवशी काय करतात तो आपल्याकडे, दशक्रिया, 10वा केला पाहिजे म्हणून लोक दशक्रिया करायला त्यांनी सुरुवात केली. ऐका बरं का, तो असा खाली वाहत गेला होता ना नदीने, ते भला मोठा एक लाकडाचा त्याला ओंडका सापडला, हाताला लागला. फार लांब वाहत गेला होता, नदीच्या कडेला कसा तरी तो आला. गावातल्यांनी त्याच्यावर उपचार केले, त्याला व्यवस्थित बरा केला. त्याने विचार केला, आता रस्त्याने जाऊन आपलं गाव सापडणार नाही, मग नदीनेच निघाला. कुठे, आपल्या गावाला. आणि नेमकी 10व्याच्या दिवशी गावात पोहोचला. कोणाच्या 10व्याच्या दिवशी, हा, आता तो दिसतोय, लोक 10वा करतील काय, करणार नाही. दिसल्यानंतर जसा 10वा नाही तसा आता माळ घातली, कीर्तन प्रवचनाला येऊ लागला, भजन करू लागला. तो पूर्वी काय करत होता, संत त्याच्याकडे पाहत नाही. तो पूर्वी काय करत होता, किती व्यभिचार करत होता, किती वाईट वागत होता, भगवान शंकर परमात्मा त्याच्याकडे पाहत नाही. तो आता चांगलं वागतोय ना, देव ते पाहत असतो. अपिचेत सुधराचारू भजनते माम अनन्य भाग साधुरे वश्य मंतव्य सम्यक वसतोई सहा. आणि या कलियुगामध्ये सोपी साधना सांगितली ना तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. सोपी साधना सांगितली महाराज. बघा, जगाच्या पाठीवर देवाच्या नावा इतकी सोपी साधना दुसरी कोणतीच नाही. वयाच्या 20व्या वर्षी शबरी वनामध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी 12 वाजता तिचं लग्न होणार होतं. आदल्या रात्री घरातून पळ काढला. लग्नाला जे वराड मंडळी होतं ना, त्यांना प्राण्यांची कत्तल होणारं अन्न होतं. तिने विचार केला, आपल्यामुळे जर प्राण्यांची कत्तल होणारी असेल तर लग्न न केलेलं परवडलं. वनामध्ये निघून गेली. साधूंची सेवा करू लागली. मातंग ऋषींच्या आश्रमात राहू लागली. साधूंनी आशीर्वाद दिला, जा तुला प्रभू रामचंद्रांची भेट होईल. तुम्ही ऐकताय ना. वयाच्या 20व्या वर्षी वनामध्ये निघून गेलेली शबरी, जेव्हा तिला प्रभू रामचंद्रांची भेट झाली तेव्हा तिचं वय होतं 80. किती वय होतं? 80 वय होतं. किती वर्ष देवाची वाट पाहिली हो? 60 वर्ष देवाची वाट पाहिली. काही काही लोक कीर्तन कधी सुटतं याची वाट पाहून
इथं नाही बरं का तसं कोणी, इथं कोणी नाही तसं. हा, माझा मुद्दा फार महत्वाचा आहे. 60 वर्षामध्ये ती शबरी एकदा सुद्धा देवाकडे नाही गेली. उलट इतिहास साक्षी आहे, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. देव तिला भेटण्याकरता आले आणि घरामध्ये पाहुणा आल्यानंतर आपण काय देतो, काहीतरी पाहुणचार करतो. काय पाहुणचार नाही, द्रोणामध्ये फुटलेली बोरं होती, देवाच्या समोर अशी केली आणि देवाला सांगितलं, देवा घ्या बोरं. 2-5 बोरं खाल्ल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, गोरक्षनाथ महाराज, का बोरं फुटलेली आहे. शबरी बोरीवरचं बोरं काढत असताना एखादा अर्ध बोर फुटणार, पण ही सगळीच बोरं फुटलेली, असं कसं घडलं? असं कसं घडल्यानंतर शबरी उत्तर देते, देवा बोरीवरची बोरं काढण्याकरता मी गेले, एक बोर तोडावं, तोंडामध्ये टाकावं, आंबट असेल तर टाकून द्यावं आणि गोड असेल तर द्रोणामध्ये ठेवावं, त्या कटोरीमध्ये ठेवावं. देवा सगळी बोरं फुटलेली आहे, पण सगळी बोरं गोड आहेत. सांगा मला, त्या शबरीने किती दिवस कॉलगेट लावली असेल? पतंजलीची दंतकांती लावली असेल, डाबर लावला असेल, का विठोबा लावला असेल? काही नाही महाराज, काही नाही. वाक्य नीट आहे का? एकदा अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला, अंतरीची घेतो भावाशिवाय कोणती गोष्ट प्राप्त होत नाही. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूकर नेहमी सांगत असतात, हे बोलू नये पद 3 ठिकाणी लावायचं. भाव असेल तरच भक्तीबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. तुम्ही म्हणा बरं का. भाव असेल तरच भक्तीबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. भक्ती असेल तरच मुक्तीबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. शरीरामध्ये जर शक्ती असेल तरच बळाबद्दल बोला, अन्यथा बोलू नये. विठ्ठल. संसार म्हटलं की या सगळ्या गोष्टी, त्या संसारामध्ये भाव असेल, भक्ती असेल, सुखदुःखाची रेलचेल ही चालूच असते महाराज. म्हणून बऱ्याच वेळेला जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार दुःख झालं ना, तर मनुष्य आत्महत्या करण्याची प्रयत्न करतो. आमचे गुरुवारी शिंदे माऊली एक वाक्य सांगत असतात, माणसाने आपल्या जीवनामध्ये किती दुःख झालं तरी टोकाचा निर्णय कधी घ्यायचा नाही. म्हणजे फार दुःख झालं, आमच्या आळंदीला या ज्ञानोबराईस मला सांभाळते. फार दुःख झालं, पंढरपूरला जा, पांडुरंग परमात्मा आपलीच वाट पाहतोय. याहीपेक्षा अधिक दुःख झालं, हरिद्वार ऋषिकेश सारख्या ठिकाणी जा. पण आत्महत्या करायची, बोला, आत्महत्या करायची, त्याचा परिणाम काय? परिणाम सांगतो, प्रमाण सांगतो. तुकाराम महाराजांचं असं वचन आहे, जो व्यक्ती आत्महत्या करून मरतो तो मेल्या मेल्या नरकाला जातो. आत्महत्या करून जो निमाला तो मरताची नरका गेला. संसार म्हटलं की सुखदुःखाची रेलचेल ही चालूच आहे. सुख आलं त्याच्यानंतर दुःख आहे, दुःख आलं त्याच्यानंतर सुख आहे. एक व्यक्ती वारीला गेला. आता नवीनच वारकरी, पहिल्याच वर्षाची त्याची वारी,
2-5 मुक्काम झाले, वाल्ह्यापर्यंत पोहोचला आणि पोहोचल्यानंतर त्याचं 1000चं घड्याळ हरवलं. किती हजाराचं? 1000चं घड्याळ हरवलं. तो म्हटलं अशी कुठं वारी असते का? वारीमध्ये चोरी होते. सांगा मला, वारीमध्ये चालणारे कोण असतात? तो हा वारकरी असतात. मग घड्याळ कोणी चोरलं? हा वारकऱ्याने नाही घड्याळ चोरलं. हा चोराने वारकऱ्याची कपडे घातली होती. मग घड्याळ चोरलं. तो म्हटलं अशी कुठं वारी असते का? त्याची पहिलीच वारी होती. अशी कुठं वारी असते का? आता वारीला जायचं नाही, घरी निघायचं. आणि थेट तो आपल्या गावाकडे निघाला. अरे निघाल्यानंतर तो हुशार होता, पुणे जिल्ह्यातला होता, हुशार होता. तो म्हटला घड्याळ शोधण्याचा प्रयत्न करू. मग आता तो जिथं जिथं स्नान केलं, जिथं जिथं जेवण केलं, तिथं तिथं जायचा. माती बाजूला सारायचा, दगड बाजूला सारायचा, पालापाचोळा बाजूला सारायचा. पण त्याला काही घड्याळ भेटलं नाही. त्याने विचार केला आता घड्याळ नाही भेटला, आता घरी निघावं. शेवटचा दगड बाजूला सारू. शेवटचा दगड बाजूला सारला. घड्याळ भेटलं तर ठीक, नाही तर थेट घर गाठायचं. शेवटचा दगड बाजूला सारला. सारल्याबरोबर त्याला घड्याळ नाही भेटलं. अशी पिवळी धमक अंगठी भेटली. अंगठी भेटली, हातामध्ये घेतली. शेजारच्याला विचारलं, का हो सोन्याची असेल का अंगठी? शेजारचा म्हटलं हो सोन्याची असेल. हातामध्ये तोलली अशी. म्हटले किती ग्रॅमची असेल? तो म्हटला कमीत कमी 3 ग्रॅमची तरी असली पाहिजे. काही ग्रॅम चालू आहे आता? हा काही तोळा चालू आहे आता? चला सरासरी 1.5 लाख रुपये धरू, म्हणजे 15,000 रुपये ग्रॅम. सरासरी हिशोबा करता 15,000 रुपये ग्रॅम. 3 ग्रॅमची अंगठी सापडली. किती रुपयाची सापडली हो? 45,000ची अंगठी सापडली. घड्याळ किती रुपयाचं गेलं? 1,000चं घड्याळ गेलं. नफा किती रुपयाचा झाला? 44,000चा नफा. 44,000चा नफा ऐकला आणि आनंद झाला. तो म्हटला चला वारीला. 1,000चं घड्याळ हरवलं तर पठ्ठ्या गावाला निघाला, आणि 44,000चा नफा झाला. आनंद झाला तर पठ्ठ्या वारीला निघाला. पण तो खुश झाला होता, आनंदी झाला होता. वारी संपन्न झाली, द्वादशी सोडली, घरी आला, भालगुडीला आला. आल्यानंतर त्याने विचारच केला होता, सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, देवपूजा करायची, नाश्ता करायचा, अंगठी घ्यायची, पुण्याला जायचं आणि अंगठी विकून 44,000 घेऊन घरी यायचं. सकाळी लवकर उठला, स्नान वगैरे झालं, देवपूजा झाली, नाश्ता झाला, अंगठी घेतली, सोनाराच्या दुकानात गेला. सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तो म्हटला ओ सोनार दादा द्या 44,000 रुपये. म्हटले कशाचे? त्याने अंगठी ते सोनाराच्या हातामध्ये दिली. त्या सोनाराने ती अंगठी पाहिली, आतमध्ये गेला, कसोटीवर अशी त्याने घासली. माणूस आणि सोनं घासल्याशिवाय कळत नाही. सोनाराने ती अंगठी अशी कसोटीवर घासली, आणि घासल्यानंतर सोनाराच्या लक्षात आलं अंगठी खोटी आहे. सोनाराच्या आयरनीवर, कसोटीवर ती अंगठी कशी ठरली हो? खोटी ठरली. बाहेर आला आणि तो म्हटला ओ दादा 44,000 नाही, हे 44 रुपये घ्यान चालते व्हा. म्हटले का? अंगठी खोटी आहे. खोटी आहे म्हटल्याबरोबर त्याचा चेहरा पडला. मला उत्तर द्या बरं का. आता खरी आहे म्हटल्याबरोबर 18 दिवसाची वारी संपन्न झाली. खरी आहे ही भावना त्याच्या मनामध्ये होती, म्हणून आनंद झाला. खोटी आहे हे कळाल्याबरोबर चेहरा पडला. मग मला सांगा, अंगठीने दुःख दिलं का सत्यत्वाच्या भावनेने? खरी आहे ही सत्यत्वाची भावना होती, खोटी आहे ही खोटीत्वाची भावना होती. अंगठीने नाही सुख दुःख दिलं, तिच्या सत्यत्वाच्या भावनेने सुख दुःख दिलं. वाक्य नीट ऐका. आपल्याकडे असलेला बंगला, आपल्याकडे असलेली संपत्ती, आपल्याकडे असलेले बंगला वगैरे सगळ्या संपत्ती आपल्याला सुख दुःख देत नाही, त्याच्याविषयी सत्यत्वाची भावना सुख दुःख देते. विठ्ठल संसार म्हटलं की सुख दुःखाची रेलचेल ही चालूच असणार आहे. पण या संसारामधून थोडा वेळ काढला पाहिजे आणि देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बघा बऱ्याच वेळेला माणूस म्हणतो अमुक गोष्ट झाली की मग मी सेटल होईल, एकदा माझ्या मुलाचं लग्न झालं का मग मी सेटल होईल, मग मी तीर्थयात्रा करायला मोकळा, मग मी कीर्तनाला जायला मोकळा, मग मी वारी करायला मोकळा. महाराज त्याच्या गौऱ्या मसनात जातात पण तो कधी सेटल होत नाही. म्हणून मी एक वाक्य तयार केलंय, माणूस कधीच सेटल होत नाही, असते ती सेटलमेंट. वाक्य नीट ऐका बरं का. आहे त्या परिस्थितीमध्ये माणसाने आनंद घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे जर पैसे आले ना, तो म्हणतो हे पैसे मी अजून महिन्याने खर्च करीन.
आता तो खर्च गरज असते पण खर्च करत नाही. घ्या खर्च करून, काही फरक पडत नाही. उद्या काय होईल सांगता येईल का? अजितदादांनी किती प्लॅन केले असतील हो? असेल की नाही प्लॅन? उतरल्यानंतर काय करायचं, कसं करायचं, आता कसं राजकारण करायचं, कसं लोकांना सुविधा द्यायच्या. पण क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालं. झालं की नाही? माणूस 6 महिन्याचा विचार करतो. आमच्या माता भगिनींकडे सुंदर अशी आपले पतिदेव साडी घेऊन देतात आणि ते म्हणतात ही साडी ना मी दिवाळीला घालीन. ती दिवाळी अजून 7 महिन्यानी असते. वाक्य नीट ऐका. आपला आनंद माणसाने कधी पोस्टपोंड करायचा नाही, पुढे ढकलायचा नाही. शाळेमधला जर पेपर लिहायचा असेल ना, आधी सोपे प्रश्नांची उत्तरं जी येतात ना ती आधी लिहायची असं, बरोबर आहे ना? तसं माणसाने आपल्या जीवनामध्ये सुख जे आधी भोगून घ्यायचं, दुःख पोस्टपोंड करायचं, नंतर भोगू असं म्हणायचं. म्हणून ते सुखी राहण्याकरता, समाधानी राहण्याकरता संतांनी आपल्या हातामध्ये मूलमंत्र दिला. काय? ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधानाची दुसरी भाषा आहे सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. नवल नाही देवाला पाहिल्यानंतर काम क्रोध जातो. नवल नाही देवाला पाहिल्यानंतर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अभंगाचं 3रं चरण. धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष. भैरवी शेवट म्हणा. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता धर्म अर्थ काम मोक्ष. बघा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये पुरुषार्थाला फार मोठी किंमत आहे. धर्म हा पुरुषार्थ आहे, अर्थ पुरुषार्थ आहे, काम पुरुषार्थ आहे, मोक्ष पुरुषार्थ आहे. अनेक संतांनी मोक्ष प्राप्त करून घेतला, त्यांनी पुरुषार्थ केला. तुकाराम महाराजांबद्दल जर बोलायचं ठरलं तर जेने केला हा पुरुषार्थ. जीवनामध्ये पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. नीट आहे का? जीवनामध्ये पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे, पण तो कसा कमवायचा त्याच्याकरता नियम आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. माणसाने आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा कमवला पाहिजे, भरपूर पैसा कमवला पाहिजे, पण त्या पैसा कमवण्याच्या पाठीमागे कुणाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला मनुष्य पैसा कमवतो पण अनलिगली करतो, मग त्याच्या जीवनामध्ये त्याला सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात. देव कापसाची गादी असते पण त्याला झोप येत नाही, आणि फुटपाथवर झोपणारा असतो त्याला कधी झोप लागते त्याचं त्याला कळत नाही. चुकीचं कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप प्राप्त होतं आणि त्याला झोप येत नाही. मी बोलत नाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, पुरावा आहे. ज्याच्याकडे नाही पुरावा त्याला पुरावा. पळोनिया गेली झोप होते पाप आडते. झोप येत नाही, काय कारण? जीवनामध्ये केलेलं चुकीचं कर्म. सुभाषितकार फार गोड बोलतात. माणसाने दिवसभरामध्ये इतकी चांगली कामं करावी की रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या सुखाने झोप लागावी. माणसाने तरुणपणामध्ये इतकी चांगली कामं करावी की त्याचा वृद्धकाळ सुखामध्ये जावा. शेतकऱ्याने वर्षा ऋतूमध्ये इतकी चांगली बिदगी करून ठेवावी की उरलेले 8 महिने त्याचे सुखामध्ये जावे. आणि मनुष्याने जीवनभरामध्ये इतकी चांगली कामं करावी.
मेल्यानंतर देवाच्या चरणाजवळ जागा मिळावी. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टामासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसे तत्कुर्यात येन वृद्धम सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रत्य सुखम वसेत. माणसाने पुरुषार्थ कमावला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. आणि बघा, चांगलं केलेलं काम आणि वाईट केलेलं काम दुसऱ्याच्या पाठीमागे जात नाही. कोणाच्या पाठीमागे येतो? आपल्याच पाठीमागे येतं ना. कंटाळा आलेला जर एखादं मांजर आपण शेजारच्या गल्लीमध्ये नेऊन सोडलं ना, तर ते मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येतंय. का शेजारच्या घरी जातंय? मांजर इमानदार येते, शेजारच्या घरी जात नाही, आपल्या घरी येतंय. कंटाळा आलेल्या मांजराला शेजारच्या गल्लीमध्ये नेऊन सोडा, ते मांजर न सांगता बरोबर आपल्याच घरी येतंय. मग आपण केलेली चुकीची वाईट कर्म, चांगली कर्म दुसऱ्याच्या पाठीमागे कसे जातील? आपल्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. कर्म चांगलं करा, काम चांगलं करा, देवाचं दर्शन करा. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, ही ताकद देवाच्या पाहण्यामध्ये. काही काहींना पाहिल्यानंतर आनंद होतो बरं का. आम्ही ज्या दिव्य परंपरेमध्ये शिकलो सद्गुरू जोग महाराजांच्या, सद्गुरू जोग महाराज संस्थेचे एक आधारस्तंभ व्यक्तिमत्व, भीष्माचार्य व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर. पूर्वीच्या काळामध्ये लोक पंढरपूरला जायचे, आताही जातात. 40-40 तास, 50-50 तास पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता वेळ लागतो, आजही लागतो. मग काही म्हातारे वृद्ध वारकरी, त्यांना उभं राहणं शक्य नाही. मग त्यातच एखादा वारकरी पुढे यायचा. तो म्हणायचा, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर जितका आनंद मिळतो तितका आनंद घ्यायचाय का? दर्शनाला उभं राहायची गरज नाही, चला माझ्या मागे. मग तो ज्येष्ठ वारकरी पुढे निघायचा, बाकीचे वारकरी त्याच्या पाठीमागे निघायचे. आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रदक्षिणा रोडला जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये आणायचे, मठामध्ये आणायचे. समोर एक व्यक्ती बसलेले, म्हणायचे, पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळतो तोच आनंद या व्यक्तीचं दर्शन घेतल्यानंतर मिळतो, घ्या दर्शन. मग वारकरी विचारायचे, आम्ही दर्शन घेऊ, पण यांचं नाव काय? मग तो ज्येष्ठ वारकरी सांगायचा, यांना मामासाहेब दांडेकर असं म्हणतात. साधूचं दर्शन, चांगल्या वारकऱ्याचं दर्शन, चांगल्या माणसाचं दर्शन घेतलं की अंतकरणाला प्रशस्तीपणा प्राप्त होतं. ज्ञानोबराय बोलतात, का संभ्रमाची आई ती स्नेह जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. म्हणून माणसाने चांगल्या लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे, जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. भगवान शंकराच्या दर्शनाला आता ही रांग होती भली मोठी. आपणही दर्शन केलं आहे. नारायण देवाच्या दर्शनाला आपण त्याच्या खाली पिंड आहे, आपल्याला इथला महिमा पाठ आहे. कशा करता दर्शन? देवाचं दर्शन घेतलं की अंतकरणाला समाधान मिळतं, याच्या करता दर्शन. विठ्ठल म्हणून हा दर्शनाचा महिमा आहे. तसा महाशिवरात्रीचा महिमाही महाराज. इंद्र देवाच्या सेवेकरता भूतसेन नावाचा एक चाकर होता. आणि मग सेवेमध्ये अंतर पडलं न, देवाने त्याला सांगितलं, बाबा तू पृथ्वीतलावर जाशील आणि भिल्ल या रूपाने जन्माला येशील. बर, मग तोच भूतसेन भिल्ल रूपाला प्राप्त झाला, चंड भिल्ल त्याला असं म्हणतात. आणि तो भिल्ल एक दिवस शिकार करण्याकरता वनामध्ये गेला. बारकाई नाही का बरं का, शिवरात्रीची कथा आहे. जो ही शिवरात्रीची कथा अंतकरणपूर्वक ऐकेल, भगवान शंकर असं म्हणतात की त्याच्या जीवनातले विघ्न दूर होतील. मग तो चंड भिल्ल नावाचा जो व्यक्ती होता, तो वनामध्ये शिकार करण्याकरता गेला. दिवसभर काही त्याला शिकार भेटली नाही. महाशिवरात्रीचा दिवस त्याला काही शिकार भेटली नाही. आणि शिकार न भेटल्याचा परिणाम असा झाला की त्याला उपवास घडला. आणि उपवास घडल्यानंतर संध्याकाळची वेळ, त्याने विचार केला शिकार केल्याशिवाय काही घरी जायचं नाही. आणि मग तो संध्याकाळच्या वेळेला एका सरोवराच्या कडेला एका झाडावर चढला. आणि ते झाड कशाचं होतं? बेलाचं झाड होतं. ते बेलाचं झाड. आता चढण्याकरता बेलाची पानं वगैरे होते, फांद्या होत्या, त्याने अशा त्या फांद्या तोडल्या, खाली टाकल्या. चढण्याकरता काही तिथे उपस्थित नव्हतं. मग काही दगड नाही, काही नाही, खाली दगड आहे की काही संध्याकाळची वेळ कळालं नाही. त्याच्यावर पाय दिला, झाडावर चढला. ज्याच्यावर पाय दिला ना, ती पिंड होती भगवान शंकराची. झाडावर चढला
आणि वाट पाहू लागला प्राण्यांची. आत्ताच प्राणी येतील, मगच प्राणी येतील, आत्ताच येतील. संध्याकाळची वेळ हळूहळू पुढे सरकत होती. बेलाचं पान तोडायचा, खाली टाकायचा. बऱ्याच वेळेला माणसाच्या हातामध्ये जर काही काम नसलं, तो काहीतरी काम करत असतो. कीर्तनात बसले का चटईच्या धागे काढत असतो. आणि मग कीर्तन झाली, सप्ते झाले का चटईच्या चटया मोकळ्या होतात. दुसऱ्या वर्षी नवीन चटया आणाव्या लागतात. हातामध्ये काही काम नाही, काय करायचं? बेलाचं फुल पान तोडायचं, खाली टाकायचं. जिथं खाली पडायचं तिथं भगवान शंकराची पिंड. साधना निर्माण होऊ लागले. वाक्य नीट ऐका बरं का. साधना चुकीची असो की साधना वाईट असो, चांगली असो, साधना चांगली असो की साधना वाईट असो, ती फळ दिल्याशिवाय पुढे जात नाही. एखादा व्यक्ती जर सातत्याने तंबाखू खात असेल तर त्याला कोणता ना कोणता आजार होईल. नाहीच कोणता आजार झाला, दात तरी खराब होतील. साधना चुकीची असो की चांगली असो, पुढे जात नाही. आता महाराज सुंदर असा मृदंग वाजवतात. काय वय आहे मृदंग वाजवण्याचं? वय आता हे किती सुंदर मृदंग वाजवतात. ती साधना केली म्हणून त्यांना सुंदर असा मृदंग वाजवायला यायला लागला. साधना चुकीची असो की चांगली, पुढे जात नाही ते. त्याने ती साधना केली आणि भगवान शंकराला दया आली. म्हटले याला काहीतरी आता दिलं पाहिजे, म्हणून यमाला त्याच्याकडे पाठवलं आणि विचारलं, माग तुला काय मागायचंय ते. त्या भिल्लाने सांगितलं, मला जर तुला द्यायचीच इच्छा असेल तर एक काम कर. काय दे? मला प्राण्यांची भाषा कळाली पाहिजे. म्हटले तथास्तु. त्याला प्राण्यांची भाषा कळाली. आता भिल्ल होता, त्याला शिकार करायची होती, प्राण्यांची भाषा कळाली पाहिजे होती. इकडं जशी ही घटना घडत होती तशी त्याच्या आधी एक घटना घडली होती. सोमकांतू नगरामध्ये एक राजा ऐश्वर्य संपन्न होता, सगळ्या सुखाचा उपभोग घेणारा होता. त्याला 2 पत्न्या होत्या आणि बाकीच्या पत्न्या व्यभिचारी जार करणाऱ्या होत्या. त्याच्या राज्यामध्ये पाप वाढू लागला. माणसाच्या जीवनामध्ये पाप फक्त 2च गोष्टींनी वाढतं. एक, दुसऱ्याची निंदा केल्यानंतर, आणि 2, व्यभिचार केल्यानंतर. त्याचा देह पडला, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याचा देह पडला आणि त्याला पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. आणि त्याच्या 2 पतिव्रता ज्या स्त्रिया होत्या त्या हरणी म्हणून जन्माला आल्या. आणि जो हा भूतसेन नावाचा जो चंडबिल्ल होता ना, तो ज्या प्राण्यांची वाट पाहत होता ना, हा राजा आणि त्याच्या 2 राण्या तिथं पाणी पिणार करता येणार होता. आणि त्याने त्या जाळं टाकलं होतं हरणाला पकडण्याकरता, प्राण्यांना पकडण्याकरता. आणि अशी रात्रीची वेळ सरली होती, सकाळ सकाळ पहाट होणार होती आणि ते हरिण तिथं पाणी पिण्याकरता आलं. जसं पाणी पिण्याकरता आलं तसा तो राजा हरणाच्या गर्भाला जो गेला होता तो तिथे अडकला. आणि अडकल्यानंतर त्याच्या पतीने त्या हरणीने पाहिलं की आपला पतिदेव आता या जाळ्यामध्ये अडकला. ती पत्नी तिथे आली, हरणीच्या रूपामध्ये होती. तिने विचार केला, आता जो कोणी हा भिल्ल, जो कोणी शिकारी माझ्या पतीला नेण्याकरता येईल ना, त्याला मी हात जोडून सांगेल, एक काम कर, माझ्या पतीला सोड आणि मला पकडून घेऊन जा. हे झाडावर बसून चंडभिल्ल ऐकत होता, कारण की त्याला प्राण्यांची भाषा अवगत झाली होती. म्हटले काय पतिव्रता आहे, काय पतिव्रता आहे. तेवढ्यात जी मोठी पत्नी होती ती देखील तिथे आली. ती म्हटली, अगं तू जायचं नाही, माझ्या पतींनाही मी जाऊ देणार नाही, तुलाही जाऊन देणार नाही. जो कोणी येईल तुम्हाला नेण्याकरता त्यांना सांगेल मला घेऊन जा, पण माझ्या या सवतीला आणि माझ्या पतीला न्यायचं नाही असं मी तुम्हाला सांगेल. तेवढ्यात त्यांची लहान लहान ती पाडसं आली, रडू लागली. आणि हे सगळं चंडभिल्ल ऐकत होता. आणि ती जी रात्र होती ती शिवरात्री नाही, महाशिवरात्रीची रात्र होती. ऐका बरं का. आणि तो चंडभिल्ल त्या झाडावरून खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर त्यांना पाहिलं, त्यांच्या अंतकरणातला भाव जागा झाला. तो म्हटला, मी आधी भूतसेन नावाचा चाकर, त्याला ज्ञान प्राप्त झालं, पण आता मी चंडभिल्ल या रूपाने प्राप्त झालो. माझ्या जीवनामध्ये मी जे काम चुकीचं केलं होतं ते माझ्या जीवनामध्ये आता माझ्या जीवनात पुण्य प्राप्त झालं. तुमची व्यथा मला कळाली. तितक्यात देवाचं विमान आलं आणि त्या हरणाला हरणीला घेऊन गेलं. जाता जाता सांगितलं, एक काम कर, तू उभ्या आयुष्यामध्ये आता शिकार केली, आता तुझा देह जेव्हा पडेल तेव्हा अंतकाळाच्या वेळी देवाचं विमान येईल. बरं, परिणाम कशाचा? म्हटले त्याचा सगळं पुण्य तुला आज केलेला कामाचं पुण्य येते. म्हटले आज कोणतं काम केलं? म्हटले आज रात्री, अर्थात कालच्या रात्री तू या झाडावर चढलेला होता, बेलाचं पान तोडायचा, खाली टाकायचा, भगवान शंकराची ती पिंड आहे
त्याचा परिणाम असा झाला, भगवान शंकर प्रसन्न झाले. आता तू वर्षभर चांगलं काम कर, पुण्य काम कर, चांगला लोकांशी वाग आणि पुढच्या वर्षी तुला देवाचं विमान घेऊन येईल आणि तुला घेऊन जाईल. म्हणून 1 वर्ष निघून गेलं आणि पुढच्या शिवरात्रीला त्या चंड भिल्लाला कैलास लोक प्राप्त झाला. त्याचं वर्णन एकनाथ महाराज करतात. कैलासाशी नेला बिल पानेडे बैसला, बिल पानेडे बैसला, बिल पानेडे बैसला. कैलासाशी नेला बिल अशा या महाशिवरात्रीचं व्रत आहे महाराज. जो कोणी हे महाशिवरात्रीचं व्रत करेल त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल, त्याला कैलासाची प्राप्ती होईल. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. देवाला पाहण्याचा, देवाच्या नामचिंतन करण्याचा आपण जी काही साधना करतो त्याचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराज बोलतात, देवाचं नामस्मरण करा, त्याचा परिणाम आपल्या जीवनामधलं भय निघून जाईल. शेवटच्या एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी शिवा, शिवा, एका जनार्दनी शिवा, एका
श्री क्षेत्र भालुगुडी पवित्र या नारायण देवाच्या सानिध्यामध्ये आपण ही शिवरात्र साजरी करत आहोत. भगवान नारायण देवाचं हे स्वयंभू मूर्ती आपल्या जीवनाला प्रसन्नपणा देणारी आणि समाधान देणारी आहे. जीवनामध्ये काहीतरी आपण पूर्वपुण्य केलं असेल म्हणून आपल्याला हे गाव प्राप्त झालं. जीवनामध्ये काहीतरी आपण पुण्य केलं असेल म्हणून हे क्षेत्र आणि हा परिसर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून नारायण देवाच्या चरणी, भैरवनाथाच्या चरणी एकच आजच्या दिवशी मागणं मागू, माझ्या जीवनामध्ये नामस्मरण करून माझ्या जीवनाचं कल्याण, मोक्षाला प्राप्त करून देणारी साधना माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. हीच एक मागणी आपण नारायण देवाच्या चरणी मागू शकतो. आणि या शिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये जो कोणी भगवान परमात्म्याचं चिंतन करेल, आपण दृष्टांत पाहिला, जो कोणी आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचं स्मरण करेल, नामस्मरण करेल, दर्शन घेईल, अंतकरणपूर्वक साधना करेल, त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ही महाशिवरात्र आहे. उपवास केला पाहिजे. शरीराला दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ देत असतो, पण आजच्या दिवशी त्या खाद्यपदार्थातून आपल्याकडून काही दोष गुण प्राप्त होत असतात. म्हणून त्याच्याकरता उपवास आहे. बुद्धीमध्ये वाईट विचार निर्माण होऊ नये. बघा, अपवित्र अन्न खाल्लं की अपवित्र रक्त तयार होतं आणि अपवित्र रक्तातून अपवित्र बुद्धी तयार होते आणि अपवित्र बुद्धीमधून अपवित्र विचार बाहेर पडतात. म्हणून याच्याकरता उपवास आहे, याच्याकरता ही नामसाधना आहे, याच्याकरता हे हरिसंकीर्तन आहे. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं इथे येण्याचा योग प्राप्त झाला, आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण ताजने महाराज असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे लहूदादा साठे असतील, त्याचप्रमाणे बंडूदादा शिंदे सरपंच असतील, सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक. सगळेच गायक वादक महाराज मंडळी, आपली वेळ झालेली आहे. माता भगिनी, पेटी मास्तर सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर महिला मंडळी 5 मिनिटं थांबा. श्री क्षेत्र स्वयंभू नारायणदेव बालगुडी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा या ठिकाणी 5वा दिवस आणि हे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आजचं हे कीर्तन वेगळं महाराजांचं आपल्याला ऐकायला मिळालं आणि महाराजांचा या ठिकाणी आता सन्मान होत आहे. आणि आजच्या ह्या कीर्तनाचे जे सौजन्य आहे, आपल्या कोळंब खोऱ्यामध्ये उद्योजक एक डॉक्टर म्हणून श्री सागर राजेंद्र होळकर या आपल्या कोळंब खोऱ्यामध्ये ते आयुर्वेदिक काम, पशुपालन या डॉक्टर साहेब सागर राजेंद्र होळकर गेले 8-10 वर्ष त्यांचं या ठिकाणी योगदान काही ना काही या ठिकाणी असतं आणि यंदा त्यांनी ही कीर्तन सेवा सौजन्य दिलेली आहे. त्यांचं प्रथमतः भालुगडी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून सरसे स्वागत, अभिनंदन. आणि सागर भाऊंच्या हस्ते महाराजांचा या ठिकाणी शाल शिरपळ देऊन सन्मान यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. तो सन्मान महाराजांनी या ठिकाणी शुक्राच्या अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आजची कीर्तन सेवा महाराजांनी एक वेगळं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी महाराजांचं आपल्या प्रथमतः ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत, अभिनंदन. त्याचप्रमाणे
आजची जी प्रवचन सेवा झालेली आहे, हरिभक्ती परायण तुषार महाराज साठे भालगुडी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांच्या प्रवचनाचे सौजन्य लक्ष्मणजी भिलारे उद्योजक भालगुडी लक्ष्मण भिलारे आपण या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे मृदुंग सम्राट मुळशी भूषण राहुल महाराज फाले यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गायनाचार्य दत्तात्रय भाऊ धनवे आपला या ठिकाणी दत्तात्रय भाऊ धनवे मावळ भूषण गायनाचार्य आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे पायी वारकरी घोटावडे गावचे या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शिंदे मामा खानेकर दादा आपला या ठिकाणी हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे घेऊन आपण त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री राहुल महाराज फाले यांचे सौभाग्यवती या ठिकाणी या कार्यक्रमाला कीर्तनगार हरिभक्ती परायण सौभाग्यवती प्रीतीताई फाले एक आपल्या कोळंखोऱ्याचं भूषण कीर्तनगार आहेत. त्यांचा या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. प्रीतीताईंना विनंती आहे व्यासपीठावरती या. आपला सन्मान या ठिकाणी श्री सुवर्णाताई माजी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा साठे ताईंना या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मानित करतील. त्याचप्रमाणे मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे हिशेब तपासणारे कार्यकर्ते श्री सुभाष भाऊ टेमगरे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्य जाधव महाराज आजोली गावचे गायनाचार्य जाधव महाराज आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. चला दत्ताभाऊ शिंदे आपला सन्मान दिला ना. मृदुंगाचार्य चालेगावचे दत्तात्रय भाऊ दैबाते कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. दत्ताभाऊंना विनंती आहे मृदुंगाचार्य दत्ताभाऊ दैबाते आपण आपला श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे. त्यांना श्रीफळ देण्याकरता या ठिकाणी चला दत्ताभाऊ दैबाते कुठे दत्ताभाऊ दैबाते सर्व आलेले वारकरी पाहुणे मंडळी सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत चर्चेत स्वागत अभिनंदन. आणि या ठिकाणी आता आलेल्या वारकऱ्यांना